नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या इयत्ता 10वीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इतिहास विषयाचे संपूर्ण IMP प्रश्न तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येतील। सर्वांनी व्यवस्थितपणे हे प्रश्न पाहून घ्या। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला सांगायची आहे की तुमच्या धड्यांच्या मागे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती देखील जास्तीत जास्त भर द्या। हे दोन गोष्टी जर केल्या तर तुम्हाला 40 पैकी 40 गुण देखील मिळतील असं मी तुम्हाला सांगतोय। हे जे प्रश्न आहेत हे आत्तापर्यंत विचारलेले मॅक्झिमम वेळा विचारलेले प्रश्न आहेत आणि येणारे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे। तर या ठिकाणी यात विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळतील। 3 गुणांसाठी 3 रिकाम्या जागा येणार आहेत प्रश्न 1 मध्ये। तर व्यवस्थितपणे प्रश्न 1 मध्ये रिकाम्या जागा येतात 3 गुणांच्या। तर त्याच्यामध्ये काय काय येतंय पहा, काय करायचं आहे ते पण सांगतो तुम्हाला। धड्याच्या मागच्या रिकाम्या जागा जास्तीत जास्त करा आणि महत्त्वाचे मुद्दे चौकटी यांचाही जाणीवपूर्वक तुम्हाला अभ्यास करायचा आहे। ओके, आता इथे लक्षात ठेवा की चुकीची जोडी आणि त्या काय येते मेन म्हणजे तुम्हाला मेन प्रश्न द्यायचे मला मोठाले ते कोणते येऊ शकतात ते आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय येतं तर पहा या ठिकाणी विचारवंत व त्यांचे ग्रंथ, इतिहासकार, जागतिक वारसा स्थळे, वर्तमानपत्रे व त्यांचे संपादक, खेळ आणि खेळाडूंची नावे, खेळांच्या विविध स्पर्धा, पर्यटन आणि त्यांचे प्रकार, विविध संग्रहालये, कोश आणि त्यांचे प्रकार। हे प्रश्न तुम्हाला साधारणतः येतात। चुकीची जोडी दुरुस्त करण्यासाठी आवश्यकता नाही, लक्षात ठेवा, फक्त ओळखायची असते तुम्हाला। आता प्रश्न 2 मध्ये पहा, संकल्पना चित्र पूर्ण करा। त्याचे 4 गुण आहेत आणि हे त्याचे प्रश्न आहेत। व्यवस्थितपणे संकल्पना चित्र पाहून घ्या। प्रश्न 2 मध्ये 4 गुणांचे हे संपूर्ण प्रश्न तयारी करून ठेवा। त्याच्यानंतर प्रश्न 2 मध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा, 4 गुणांचा प्रश्न आहे। हे सर्व प्रश्न करून ठेवा व्यवस्थितपणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये टिपा संकल्पना स्पष्ट करा, 4 गुणांचे प्रश्न आहेत आणि विचारलेले प्रश्न आहेत पहा। टिपा कोणत्या येतात व्यवस्थितपणे समजून घ्या। ॲनल्स प्रणाली असेल, द्वंद्ववाद असेल, राष्ट्रवादी इतिहास लेखन असेल, प्राच्यवादी इतिहास लेखन असेल, उपयोजित इतिहास असेल, हेमाडपंथी शैली, मराठा चित्रशैली, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, प्रसारमाध्यमांची आवश्यकता। हे प्रश्न वारंवार आलेले आहेत। त्यानंतर 2 मध्ये टिपा संकल्पना स्पष्ट करा असा 4 गुणांचा प्रश्न आहे आणि हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला करायचे आहेत। टिपा आणि संकल्पनामध्ये जे वरचे 9 नंतरचे पुढचे प्रश्न आहेत हे लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये विधाने सकारण स्पष्ट करा, 4 गुणांचे प्रश्न। हे संपूर्ण प्रश्न करून ठेवा तुम्ही व्यवस्थितपणे आणि चांगला अभ्यास या प्रश्नांचा करा। त्याच्यानंतर विधाने सकारण स्पष्ट करा, त्याच्याच पुढचे हे प्रश्न आहेत, हे सुद्धा व्यवस्थितपणे सगळ्यांनी करून ठेवा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये उतार्यावरील प्रश्न असतात। काय करायचं असतं तुम्हाला, उतार्यावरून तुम्हाला एक पठीत उतारा येणार असून त्या खाली प्रत्येकी 1 गुणांचे 2 प्रश्न व 2 गुणांचा 1 प्रश्न असे एकूण जर पाहिलं तर 2 आणि 2 4 गुणांचे हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येतील, लक्षात ठेवा। प्रश्न 5 मध्ये दीर्घोत्तरीचे प्रश्न पहा, सगळ्यात महत्त्वाचा 6 गुणांचा प्रश्न असतो हा। 6 गुणांसाठीचे प्रश्न असतात या ठिकाणी आणि हे व्यवस्थितपणे तुम्हाला तयारी करून ठेवा या प्रश्नांची। हे सर्वच्या सर्व पहा IMP प्रश्न आहेत, व्यवस्थितपणे यांची तयारी करून ठेवा। ओके, त्याच्यामध्ये दीर्घोत्तरीमध्ये हे सुद्धा प्रश्न करायचे। एवढे प्रश्न करून ठेवा तुम्ही, 100% तुम्हाला याच्यातीलच प्रश्न येतील, एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो। दीर्घोत्तरी प्रश्न क्रमांक 6 रिकाम्या जागा भरा। स्वाध्यायातील सर्व रिकाम्या जागा वाचून जा। तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे की 6 मध्ये रिकाम्या जागा असतात, तुम्हाला वस्तुनिष्ठ काही प्रश्न असतात, धड्याच्या मागचेच करून ठेवा। चुकी बरोबर देखील पहा या ठिकाणी तुम्हाला दिलं, हे सर्वच्या सर्व करून ठेवा। चुकी बरोबर असेल सर्वचे सर्व प्रश्न हे तुम्हाला करून ठेवायचे। सकारण सांगा हे तुम्हाला येतं, चुकी बरोबर हे सकारण सांगा। हे वरचे 9 ते 13 प्रश्न आहेत आणि 1 ते 8 इथे आहेत बघा। या 1 ते 8 प्रश्न आहेत चुकी बरोबर। त्याच्यानंतर प्रश्न 8 मध्ये संकल्पना स्पष्ट करा, हे संपूर्ण गोष्टी करून ठेवा व्यवस्थितपणे पहा। माहितीचा अधिकार, हक्काधारित दृष्टिकोन, मतदारसंघाची पुनर्रचना, निवडणूक आयोग, प्रादेशिकता, प्रादेशिक पक्ष, कामगार चळवळ, आदिवासी चळवळ, भ्रष्टाचार, जमातवाद व दहशतवाद हे प्रश्न वारंवार आलेले आहेत। संकल्पना चित्र 2 गुणांसाठीचा प्रश्न आहे, हे सुद्धा संपूर्ण करून ठेवायचे। प्रश्न क्रमांक 9 पहा, थोडक्यात उत्तरे लिहा। संपूर्ण वाटलंच तर एका वहीमध्ये हे सगळे प्रश्न लिहून काढा आणि त्यांची तयारी करा। आज उद्या फुल अभ्यास करायचा आहे तुम्हाला, लक्षात ठेवा। ओके, तर अशा पद्धतीने हे संपूर्ण IMP प्रश्न तुम्हाला मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दिले। चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुम्हाला भूगोल विषयाचे देखील IMP 100% देणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा देखील फायदा घेता येईल आणि आउट ऑफ मार्क मिळवता येतील। तर सर्वांना ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच ऑल माय डिअर, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच।